आज रील्स नाही तर म्हटलं चला थोड्या गप्पा मारूया. त्याचं कारण एक आहे की जसे माझे मिस्टर गेल्यापासून सगळ्यांचं रिलेटिव्हचं खास करून माझ्या माहेरचे सगळे त्यांचं एकच म्हणणं असतं की मुलाचा एवढा लाड करू नकोस की जेणेकरून मोठा झाल्यावर खूप टेन्शन होईल. तर त्याच्यासाठी आज रील्स आहे. तर माझा म्हणण्याचा उद्देश हाच आहे की जसे माझे मिस्टर गेल्यापासून म्हणजे कसं असतं ना की माणसाचा काही भरोसा नाही हे मी त्यावेळेसच शिकले ज्यावेळेस ते गेले. कारण चालता बोलता माणूस म्हणजे असंही नाही की हॉस्पिटलाइज आहे किंवा असं झालं. चालता बोलता माणूस जर आपल्या आयुष्यातून निघून गेला असेल ना तर आपल्याला काही काही वेळेस आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते. आता एक वेळ त्याला वडिलांचं प्रेम तर नाही मिळू शकत, पण आई म्हणून जेवढं माझ्याकडून होतंय त्याला आनंदी ठेवण्याचं तेवढं मी करत असते. असं नाही आहे की मी त्याचा लाड करते म्हणजे प्रत्येक गोष्टीला हलगर्जीपणा करते असं काही नाही आहे. लाड करते याचा अर्थ असा असतो की जे काही त्याच्या अपेक्षा असतात म्हणजे खाणं म्हणा, काही म्हणा त्या सगळ्या गोष्टी मी त्याला पुरवते. कारण तसंही माझं कसं बाईकवरून येणं-जाणं असतं. माणसाचं काही सांगता येत नाही, कधी काय होईल. मग त्यामुळं त्याचं जे काय आहे ते सर्वस्वी मीच आहे आता. म्हणजे त्याच्यामुळे एज्युकेशन म्हटलं तर एज्युकेशनच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत त्याचा लाड नसतो. प्रत्येक वेळेला मी त्याला अभ्यास करूनच घेते. बाकी सगळ्या नॉर्मल गोष्टी असतात त्या आपल्या आयुष्यातून